नमस्कार, देवानीज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी काही बनवत नाही आहे, तर तुम्हाला दाखवते हे नवीन पोळपाट लाटणं मी आणलेलं आहे। माझं जुनं जरासं खराब झालं होतं, त्यामुळे मी हे नवीन घेऊन आलेले आहे। तर त्याचा पेपर मी कट करून घेते आणि नवीन पोळपाट किंवा लाकडी वस्तू आपण जेव्हा घेतो तेव्हा ते लगेच यूज करायचे नाही। तर त्याच्यासाठी एक टिप आहे, म्हणून मी हे तुम्हाला दाखवावं असं वाटलं मला, म्हणून मी हा व्हिडिओ बनवते। तर ह्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे आपलं खायचं तेल, जे आपण स्वयंपाकासाठी यूज करतो ते तेल, हळद लागणार आहे ह्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा, आणि फक्त हे मिश्रण आपण ह्या पोळपाटला व्यवस्थित लावून घेणार आहे। जेणेकरून लाकूडला समजा फुगत असेल पावसाच्या हवामानामध्ये, किंवा कीड लागत असेल किंवा खराब होत असेल पाणी लागल्यानंतर, तर तो प्रकार होत नाही। म्हणून इथं आपण हळद आणि तेलाचं मिक्स करून घेतलेलं आहे मिश्रण, आणि ते पोळपाटाला सगळ्या बाजूने आपण लावून घेतोय। त्यानंतर जे लाटणं आहे त्याला पण आपण लावून घेतोय सगळ्या बाजूने। आपण हे वुडनचंच आहे माझं, आणि एकाच लाकडाच्या तुकड्यामध्ये बनलेला हा पोळपाट आहे। जाड आहे खूप आणि मोठा पसरट आहे। तर लाटण्याच्या पण दोन्ही बाजूला आपण लावून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला कुठल्याही बाजूने म्हणजे किड्यांना पोकरायला वगैरे हे नाही ठेवायचे, जागा नाही ठेवायची। आता मी हा उलटा करून घेतला, तर ह्या साईडने हे आपल्याला सगळीकडून तेल लावून घ्यायचं, म्हणजे आपण त्याला एक सिक्युअर करायचं। आता ह्याच्यामध्ये बरेच जण मोहरीचं तेल लावतात, कडवटपणा आहे त्याला, त्यामुळे कीड वगैरे लागत नाही, किडे मुंग्या अजिबात त्याला खायला जात नाहीत, म्हणून मोहरीचं तेलही वापरतात। तर इथं माझ्याकडे मोहरीचं तेल नव्हतं, त्यामुळे मी साधंच घेतलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये हळद लावून मिक्स करून हे लावून घेते। तर सगळीकडे आपण असं व्यवस्थित लावतोय, झाडू असू देत, लाटणं बेलणं असू देत, किंवा आपलं सूप असू देत, हे महालक्ष्मीचं प्रतीक असतं। आणि आज अमावस्याच्या मुहूर्तावर मी